मुलींच्या तिरंगा विजयी जल्लोषामध्ये पालक मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेत. एक पालक नीट मधील आत्महत्या केलेल्या मुलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रतिकात्मक मृतदेह घेऊन सहभागी झाला. राजीनामा दिला आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला इतक्या दिवसानंतर यश आलेलं आहे आणि त्यामुळे आज सर्व विद्यार्थी पालक जे आहेत ते आज शिवाजी पार्कात येत आहेत. त्यांचा जल्लोष या ठिकाणी ते करण्यात. आपण या ठिकाणी एक व्यक्ती बघतोय जो हातामध्ये एक जी आपण म्हणतो की एक जे माणूस असतो मेलेल्या अवस्थेमध्ये त्याचा एक शरीर मृतदेह हा जो आहे या ठिकाणी घेऊन आलेला आहे. क्या बताना चाहेंगे, क्या लेके आए आप? ये मैं जो बच्चे जो शहीद हुए हैं मैं उनके लिए आवाज़ उठाना चाहता हूँ, क्योंकि उनके माँ बाप ने बहुत मेहनत की है. ऐसा नहीं कि सिर्फ नीट के लिए, बचपन से उन्होंने जो पैदा किया और जब तक उन्होंने उनकी क्वालिफिकेशन के ऊपर इतना खर्चा किया है, तो उनके मैं चाहता हूँ कि उनको गवर्नमेंट मुआवजा दे ताकि वो अपनी ज़िंदगी गुजार सके. क्योंकि बहुत ने अपना सोना बेचा होगा, किसी ने बैंक से लोन लिया होगा, बच्चे तो चले गए, उनकी उम्मीद भी चली गई. तो एटलीस्ट मैं चाहता हूँ कि गवर्नमेंट उनको सपोर्ट करे. इतने दिनों बाद जो बच्चे को तर आपण बघतोय की आय मिस यू बच्चा असं त्याने त्याच्या मागे जे आहे एक काठी आहे आणि त्या काठीच्या वरती त्याने आय मिस यू बच्चा लिहिलं. आपण त्यांना तुझ्या नेमकं क्या आहे इसका मतलब क्या? हर माँ बाप की उम्मीद ये रहती है कि मेरे बुढ़ापे का सहारा मेरा बच्चा मेरी लाठी बने. तो आज वो बच्चा नहीं है. दुनिया का नियम परिवर्तन है. अगर परिवर्तन होगा तो बहुत अच्छा होगा. कॅमेरामॅन नितीन सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई. तर ज्या 21 मुलांनी आत्महत्या केली त्या मुलांना श्रद्धांजली म्हणून आणि त्यांच्या पालकांना मदत मिळावी म्हणून या ठिकाणी यांनी हे प्रतिकात्मक मृतदेह हातात धरून आंदोलनात सहभागी झालेले आहेत.